अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना मला वाटतं की हे 6 दिवसाचं अधिवेशन झालं आणि वैदर्भीय जनतेला मुख्यतः नागपुरात अधिवेशन आहे, तर नागपुरातल्या जनतेला सुद्धा सरकारकडून फार अपेक्षा होत्या की नागपुरातल्या ज्या समस्या असतील त्याच्यावर चर्चा होईल। सभागृहात पाहिलं तर नागपूरकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। नागपूरचे मुख्यमंत्री आहेत, नागपुरात केंद्रीय मंत्री आहेत, सगळं काही नागपुरात आहेत, परंतु या नागपूरची स्थिती काय आहे, इथले प्रश्न काय आहे, या संदर्भात या सभागृहात चर्चा करत असताना मला वाटतं की नागपूरचं सर्व ज्या दैनंदिन व्यवस्था आहे, ज्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लोकांना ज्या महानगरपालिकेशी रोजचा संबंध आहे, अशी महानगरपालिका बरखास्त झालेली। राज्यातल्या सगळ्याच महानगरपालिका बरखास्त आहे। ज्या सोयी सुविधा जनतेला मिळायला पाहिजे त्यापासून जनता वंचित आहे। मुख्य म्हणजे आपण पाहतो की या भागामध्ये अधिवेशन आहे, सिव्हिल लाईनचा एरिया माझा मतदारसंघ आहे हा, आणि साफसफाईची व्यवस्था आता अधिवेशन असल्यामुळे महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी, आमदार आणि मंत्री या विधान भवनाच्या आसपास सगळे दिसतात, परंतु आपण या शहरातल्या आतमधल्या भागांमधली व्यवस्था पाहिली तर अत्यंत दयनीय परिस्थिती आहे। अध्यक्ष महोदय, बीव्हीजी कंपनी, एजी इन्वायरो अशा 2 कंपन्यांना मागच्या 10 वर्षापासून कचरा संकलन करण्याचा कंत्राट महानगरपालिकेने दिला आहे। आता जर यांचं काम बरोबर असतं तर यांच्या विरोधात तक्रारी नसतात, परंतु अध्यक्ष महोदय गेल्या 10 वर्षात यांच्या विरोधात सर्वच पक्षाच्या लोकांनी तक्रारी केल्या। तिथे सन्माननीय नागपूरचे आमदार दटकेजी होते, ते सुद्धा बोलले या कंपन्यांनी जास्तीचे पैसे उकळण्यासाठी कचऱ्याच्या जागी जे कन्स्ट्रक्शनचं वेस्ट मटेरियल राहते त्याचं वजन मोजून पैसा जास्तीचा उचललेला आहे। त्यांना फाईन झाल्या, लोकांचे मोर्चे निघतात, परंतु मागच्या 10 वर्षात यांच्यावर कुठलीही कारवाई प्रशासन करू शकली नाही। आता या जानेवारीमध्ये यांचं कंत्राट संपत आहे आणि परिस्थिती अशी आहे की विधानसभेची निवडणूक यायच्या आधी लोकसभेची निवडणूक झाल्यावर केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांनी महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसमवेत बैठक बोलावली। त्यावेळेस राज्याचे तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा होते आणि तिथे निर्देश दिले की या कंपन्यांचा करार आता संपला आहे, नवीन कंपन्या इथे आणायच्या, परंतु आता डिसेंबरचा शेवटचा आठवडा आहे। या शेवटच्या आठवड्यात जानेवारी संपणारा करार, काहीच प्रोसेस सुरू नाही झाली आणि मला वाटतं की मग जर अशा पद्धतीने केंद्रीय मंत्री सुद्धा या महानगरपालिकेत जाऊन आयुक्तांना सांगत असेल आणि ते सुद्धा होत नाही तर याच्यावर कोणाचा वरद असता या 2 कंपन्यांवर? कुठून दिल्लीतून तर संचालित नाही होऊन झाल्या? हा प्रश्न नागपूरच्या जनतेला आहे। आज आम्ही नागपुरात पावसाच्या दिवसात पाहिलं, कचऱ्याचा संकलन न झाल्यामुळे डेंग्यू, मलेरिया इतके पेशंट्स होते, दवाखाने भरलेले होते, चिकनगुनिया, अशा परिस्थितीतून लोक त्रस्त झाले आहेत। कोणाकडे जावं हे जनतेला समजत नाही, कारण की राज्याचं पॉवर सेंटर नागपूर आहे आणि त्या महानगरपालिकेत जर अशी परिस्थिती असेल तर जनतेने कोणाकडे जावे हा मुख्य प्रश्न आहे। मला आम्ही पाहतो की या नागपूर शहरामध्ये विविध योजनेअंतर्गत शासन करोडो रुपये देते, राज्य शासन, केंद्र शासन अनेक पैसा या
शहरामध्ये दिलेला आहे, परंतु हा पैसा खर्च होत असताना ते कामं बरोबर होतात काय, त्यावर अधिकाऱ्यांचं नियंत्रण राहतं काय? आमच्या इथे फुटाळा तलाव आहे, 150-200 कोटी रुपये खर्च करून तिथे म्युझिकल फाउंटन लावण्यात आले. आता त्या दिवशी एक सन्मान्य सदस्य बोलले की नागपूरच्या धर्तीवर आम्हाला सुद्धा म्युझिकल फाउंटन लावण्यासाठी पैसे द्यावे नगर विकास खात्याच्या पुरवण्यामध्ये. साहेब, ते म्युझिकल फाउंटन चालूच नाही झाले, कारण की ते लावल्यानंतर त्या पाण्यातल्या किड्यांनी पूर्ण वायर खाऊन टाकल्या, त्याचं उद्घाटनच व्हायचं 3 महिने. मग तो कंत्राटदार कोण होता याची चौकशी होणार आहे काय? असे अनेक प्रश्न या शहरामध्ये आहेत. अंबाझरी उद्यान, जी 44 एकर जागा मागच्या सरकारने म्हणजे 2014च्या काळात एका गरुडा कंपनीला 44 एकर जागा कवडी मोल किमतीत देऊन टाकली होती. तेथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं स्मारक होतं. त्या कंपनीच्या लोकांनी ते स्मारक काय चालू होता नेस्त नाबूद केलं. मोठं स्मारक महानगरपालिकेने ठराव घेऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शहरात दीक्षा घेतली तेव्हा ते बांधलेलं होतं. मी महापौर असताना त्याला पैसे देऊन पुन्हा रिनोव्हेट केलं होतं, परंतु ते कोणालाही न सांगता पूर्ण नेस्तनाबूत केलं. या शहरातल्या लोकांनी 272 दिवस आंदोलन केलं. त्या आंदोलनाला संपवण्यासाठी मी मध्यस्थी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या स्थळावर घेऊन गेलो. त्यांनी उपोषण सोडवलं आणि त्यावेळेस घोषणा झाली होती की हे अंबाझरी उद्यान जनतेसाठी खुलं राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन सरकार बांधून देईल आणि या गरुडा कंपनीचा करार रद्द होईल. कुठेही काम झालेलं नाही. तर हा प्रश्न आहे माझ्या समोर की जर या राज्यातले मंत्री महोदय या अधिकाऱ्यांना दिशानिर्देश देत असतील तर ते कामं करतात की नाही याची सुद्धा शहानिशा व्हावी. कारण की नागपूरचं अधिवेशन आहे, नागपुरातले प्रॉब्लेम्स आहे. नागपुरात सुधार प्रन्यास आणि महानगरपालिका अशा 2 संस्था आहेत. या नागपूर सुधार प्रन्यासच्या हद्दीमध्ये अनेक लोकांनी घरं बांधले. म्हणजे 25 वर्षा पहिले कोणीही यायचं, जागा घ्यायचं शेतीची, लेआउट टाकायचा, बिना सँक्शन करता लोकांना प्लॉट विकायचं. ते प्लॉट घेणाऱ्यांची चुकी होती, प्लॉट विकणाऱ्यांची चुकी होती, परंतु सर्वात जास्त चुकी ज्या NITच्या अधिकाऱ्यांना आपण पगार मोजतो त्यांची होती. त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये जर तो एरिया येत असेल आणि तिथे घरं बांधत असेल, तिथला मॅप सँक्शन नसेल, लेआउट सँक्शन नसेल, तर आपण त्याला रोखायला पाहिजे. ते रोखलं नाही. आता 30 वर्षांनी लोकांनी आपली कमावलेली जमापुंजी तिथे लावली आणि घरं बांधून टाकले. आज त्यांच्या प्लॉटचे RL नाही आहे, घराचा नकाशा मंजूर नाही आहे आणि आता NIT त्यांना नोटीस देते की तुमचं बांधकाम अनधिकृत आहे, तुमचं RL नाही आहे. मग 25 वर्ष पहिले NITचे अधिकारी झोपले होते काय? हा सामान्य जनतेशी छळ आहे. ज्यावेळेस जर अशा घटना घडतात त्यावेळेसच्या अधिकाऱ्यांनी सतर्कता बाळगायला पाहिजे. आणि असं असताना शासनाने पुढाकार घेऊन ज्या लेआउट्समध्ये 30 वर्षापासून घरं बांधल्या, ज्यांचे RL नसतील, अशा सर्व घरांना त्यांचा नकाशा मंजूर करून देणं, त्या घरांचे RL काढून देणं. कारण की सामान्य माणसांनी आपली कमावलेली सर्व जमापुंजी लावून ठेवलेली आहे. असे अनेक प्रश्न. जितेंद्र आव्हाड. या अध्यक्ष महोदय, 2 नागपूरचे प्रश्न तर बोलू द्या, नाही काहीच होणार नाही. तर या पद्धतीनं मला वाटतं की इथल्या स्लम वस्त्यांना संरक्षण देण्याचं काम आहे. मालकी हक्काचे पट्टे 2002 मध्ये कोर्टाच्या एका आदेशाने कामगार कॉलनी तुकडोजी नगर सारखी झोपडपट्टी हटवण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब होते. त्यांनी शासनातर्फे SLP फाईल केली आणि त्या झोपडपट्ट्या वाचवल्या. तेव्हापासून ते धोका आता आमचा नाही, पण त्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे देणे जरुरी झाले आहे. मला वाटते की या सर्व गोष्टींसाठी
सरकारने पुढाकार घ्यावा अशी माझी मागणी आहे.